नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा पोलीस भरतीचा जो काही पेपर झालेला आहे तर त्या पेपराचे आपण ॲक्युरेट आन्सर की पाहणार आहोत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञान यावर प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 26 असा आहे, राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते आहे? तर राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते आहे? तर ते ऑप्शन डी पहा, दक्षता आहे. कोणतं? दक्षता. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅश ते डॅश आहे. तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हे पहा, ऑप्शन क्रमांक डी 72°12 ते 81°8 इतका आहे. पुढील प्रश्न 28 असा आहे, मोरचूदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर मोरचूदची रासायनिक संज्ञा कोणती आहे? तर ती ऑप्शन डी पहा, CuSO4. कोणती आहे? CuSO4. प्रश्न क्रमांक 29, लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आलेली आहे. तर लोकपाल ही जी संकल्पना आहे तर ती पहा, ऑप्शन क्रमांक बी स्वीडन. कोणत्या देशाकडून? स्वीडन या देशाकडून ती घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 30, पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पदे केवळ पदोन्नतीने भरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा, ऑप्शन डी पोलीस उपाधीक्षक हे जे पद आहे तर ते पहा केवळ पदोन्नतीनेच भरले जाते. प्रश्न क्रमांक 31, भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात? तर भारताचे जे सरन्यायाधीश असतात तर त्यांना शपथ हे पहा, ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती देतात. कोण देतात? राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर ते ऑप्शन बी जिष्णुदेव वर्मा आहेत. कोण आहेत? जिष्णुदेव वर्मा. प्रश्न क्रमांक 33, वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत? तर ते ऑप्शन बी पहा, सदानंद दाते आहे. कोण आहे? सदानंद दाते. प्रश्न क्रमांक 34, सन 2026चा धर्मेंद्र देओल यांना मरणोत्तर कला डॅश हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर 2026चा धर्मेंद्र देओल यांना पहा मरणोत्तर कला, ऑप्शन क्रमांक बी पहा, पद्मविभूषण. कोणता देण्यात आलेला आहे? पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35, सन 2025मध्ये फिडे महिला विश्वचषक शतरंज अजिंक्यपद ही स्पर्धा कोणी जिंकली? तर ऑप्शन ए पहा, दिव्या देशमुख यांनी. कोणी? दिव्या देशमुख यांनी. पुढील प्रश्न, हार्मुझची समुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांना जोडते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन ए इराणचे आखात आणि ओमानचे आखात या दोन जलाशयांना जोडते. प्रश्न क्रमांक 37 असा आहे, चौथी इंडिया AI इन्स्पेक्ट जागतिक समिट सन 2026 डॅश येथे पार पडली. तर कुठे पार पडलेली होती? तर ती ऑप्शन क्रमांक सी पहा, दिल्ली या ठिकाणी पार पडलेली होती. प्रश्न क्रमांक 38, इराणची राजधानी डॅश ही आहे. तर इराणची राजधानी कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक सी पहा, तेहरान. कोणते आहे? तेहरान. पुढील प्रश्न क्रमांक 39, श्री सत्यनारायण नुवाल यांना नुकताच कोणता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर कोणता पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर ते ऑप्शन सी पहा, पद्मश्री. कोणता? पद्मश्री हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयीन सन 2025मध्ये सुरू केलेले 100 ते 150 दिवसाचा कार्यक्रम मुख्यत्वे कशासाठी होता? तर कशासाठी होता? तर ते ऑप्शन ए पहा, प्रशासकीय सुधारणा, पारदर्शकता, जबाबदारी आणि लोककेंद्रित कामकाज संस्कृती रुजवणे हे पहा यासाठी तो कार्यक्रम होता. पुढील प्रश्न, लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश या प्रकल्पात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते? तर कशामध्ये असते? तर ते
ऑप्शन क्रमांक 4 पहा, मॅग्नेटाईटमध्ये. कशामध्ये? मॅग्नेटाईटमध्ये लोहाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 42, पोलिरा हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पोलीस हा जो विषय आहे तर ते पहा ऑप्शन बी, राज्य सूचीमध्ये येतो. कोणत्या? राज्य सूचीमध्ये. प्रश्न क्रमांक 43 असा आहे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन सी पहा, सार्वजनिक काका यांनी घेतलेले होते. प्रश्न क्रमांक 44, नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे? तर नाथसागर हे पहा ऑप्शन बी असेल, कोयना धरण. कोणत्या? कोयना धरण किंवा नाथसागर हे जे आहे तर ते पहा जायकवाडी या धरणाचे नाव आहे. कोणतं? जायकवाडी. जायकवाडी या धरणाचे नाव हे नाथसागर असे आहे. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्रातील डॅश हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय? तर कोणता आहे? तर ते ऑप्शन सी पहा, बेसॉल्ट. महाराष्ट्रातील बेसॉल्ट हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 46, T20 विश्वचषक सन 2026च्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी कोण आहेत? तर कोण आहेत? तर ते ऑप्शन बी पहा, जसप्रीत बुमराह आहे. कोण आहेत? जसप्रीत बुमराह. नेक्स्ट क्वेश्चन, सत्या नडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत? ते पहा, सत्या नडेला हे जे आहे तर ते ऑप्शन सी, मायक्रोसॉफ्ट. कोणत्या? मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी ते संबंधित आहेत. पुढील प्रश्न पहा, भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्काचे निलंबन हे तत्त्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आलेले आहे? तर कोणत्या देशाच्या संविधानावरून हे स्वीकारण्यात आलेले आहे? तर ते ऑप्शन क्रमांक बी पहा, जर्मनचे वायमर संविधान. जर्मनचे वायमर या संविधानावरून ते स्वीकारण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 49, सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर ते ऑप्शन बी पहा, विक्रम मिस्त्री आहेत. कोण आहेत? विक्रम मिस्त्री. प्रश्न क्रमांक 50, नागपूर जिल्ह्यातील आंभोर येथे प्रसिद्ध चैतन्येश्वर क्षेत्र त्या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या 5 नद्यांचा संगम होतो? कोणत्या 5 नद्यांचा संगम होतो? तर ते ऑप्शन सी पहा, कन्हान, पेस, आम, मुर्जा आणि येना या 5 नद्यांचा संगम होतो. तर पहा, आपण मराठी व्याकरण पाहणार आहोत. तर चरणाभुंज या सामाजिक शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा होता. तर याचा प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन बी, कर्मधारय आहे. कोणतं आहे? कर्मधारय. प्रश्न क्रमांक 77, चंद्रोदय या शब्दाचा विग्रह आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी. तर चंद्रोदय या शब्दाचा विग्रह पहा, चंद्र अधिक उदय असा होतो. प्रश्न क्रमांक 78, मेघाराम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. तर अलंकार काय होईल या? तर ऑप्शन बी पहा, उपमा हा अलंकार होईल. प्रश्न क्रमांक 79, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या आवरणातील अव्ययाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. तर अव्ययाचा प्रकार कोणता होईल? तर ऑप्शन ए पहा, विकल्पबोधक होईल. कोणतं? विकल्पबोधक. प्रश्न क्रमांक 80, सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता होईल? ऑप्शन डी पहा, कन्या होईल. कोणता? कन्या. प्रश्न क्रमांक 81, पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही? तर कोणता नाही? तर ते कोणता नाही? तर ऑप्शन डी पहा, सकर्मक हा कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही. प्रश्न क्रमांक 82, साधू संत येती घरा तोची दिवाळी साजरा या पंक्तीतील
कार का अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर कोणतं होईल? तर ऑप्शन डी पहा संप्रदान होईल. कोणतं? संप्रदान. प्रश्न क्रमांक 83 त थ द ध न ल स ही व्यंजन डॅश आहेत. तर त थ द ध न ल स ही जी व्यंजने आहेत तर ती कोणती आहेत? तर ती ऑप्शन सी पहा दंत्य आहे. कोणती? दंत्य. प्रश्न क्रमांक 84 जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे आहे? तर कोणत्या प्रकाराचे आहे? तर ते ऑप्शन बी पहा मिश्र वाक्य आहे. कोणतं? मिश्र. प्रश्न क्रमांक 85 उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडायचा आहे. तर उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय होईल? तर ऑप्शन बी पहा क्वचित घडणारी गोष्ट होईल. कोणतं? योग्य अर्थ हा क्वचित घडणारी गोष्ट असा होईल. प्रश्न क्रमांक 86 पहा शुद्ध शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर यापैकी शुद्ध शब्द कोणता होईल? ऑप्शन सी पहा शुश्रूषा. कोणता होईल? शुश्रूषा हा शुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 87 खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? तर कोणते भाववाचक नाम नाही? तर ऑप्शन डी पहा हिमालय. हिमालय हा भाववाचक शब्द नाही. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88 चिल्ली पिल्ली सार मटा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर चिल्ली पिल्ली सार मटा हे जे शब्द आहे तर ते पहा ऑप्शन सी तामिळ या भाषेतील आहेत. प्रश्न क्रमांक 89 आपुलकी या शब्दाचा नाम प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर आपुलकी या शब्दाचा नाम प्रकार कोणता होईल? तर ऑप्शन सी पहा भाववाचक नाम. कोणतं होईल? भाववाचक. पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 90 पुढील उदाहरणातील शब्दशक्ती आपल्याला ओळखायचा आहे. प्रवीण कुशल वृद्ध. तर या उदाहरणातील शब्दशक्ती कोणता आहे असेल? तर ऑप्शन बी पहा निरूढा लक्षणा. कोणतं होईल? निरूढा लक्षणा हे होईल. प्रश्न क्रमांक 91 आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. तर काळ कोणता होईल? ऑप्शन सी पहा अपूर्ण वर्तमान काळ होईल. कोणतं? अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 92 नागपुरी हे विशेषण ओळखायचं आहे. तर नागपुरी हे विशेषण कोणतं होईल? नागपूर हे विशेषण कोणतं होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 1 नामसाधित विशेषण होईल. कोणतं? नामसाधित विशेषण. प्रश्न क्रमांक 93 पोलिसांनी चोर पकडला या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर पोलिसांनी चोर पकडला या वाक्याचा प्रयोग काय होईल? तर ऑप्शन बी पहा कर्मणी प्रयोग होईल. कोणतं? कर्मणी. प्रश्न क्रमांक 94 मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयन्वी अव्ययाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. तर कोणतं होईल? ऑप्शन सी पहा न्यूनत्व बोधक होईल. कोणतं? न्यूनत्व बोधक होईल. प्रश्न क्रमांक 95 कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर कृष्णार्पण हा समासाचा पहा ऑप्शन क्रमांक बी पहा चतुर्थी तत्पुरुष होईल. कोणतं? चतुर्थी तत्पुरुष असा होईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 96 चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेविना वरील वाक्यपंक्तीतील भाषेचा अलंकार आपल्याला सांगायचा आहे. तर कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा दृष्टांत होईल. कोणता? दृष्टांत. पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 97 चित्त अधिक आनंद या विग्रहापासून बनलेला योग्य सामाजिक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर कोणता होईल? तर ऑप्शन सी पहा चित्तानंद होईल. कोणता? चित्तानंद. प्रश्न क्रमांक 98 खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्दजोडी ओळखायची आहे. तर कोणती अयोग्य जोडी आहे विरुद्धार्थाची? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन सी फक्त सी म्हणजेच अनुज आणि अनुचित ही पहा विरुद्ध अयोग्य शब्दजोडी आहे. प्रश्न क्रमांक 99 जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला या म्हणीचा विरुद्धार्थ
विरुद्धार्थी म्हण आपल्याला ओळखायचे आहे. तर कोणते होईल? तर ऑप्शन ए पहा, ज्ञान तिथे मान. कोणता होईल? ज्ञान तिथे मान. प्रश्न क्रमांक 100. बाजारातून मी लाल लाल टोमॅटो आणले. या लाल लाल या शब्दाचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. तर लाल 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 या शब्दाचा प्रयोग कोणता होईल? तर ऑप्शन सी पहा, अभ्यस्त होईल. कोणता? अभ्यस्त.